जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज आमच्याकडे मस्त असे लुसलुशीत असे मऊ असे सॉफ्ट असे पाव आणलेले आहेत. तर त्या पावचे मी काय करणार आहे, छान अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यातले मी आत्ता 2च घेतलेले आहेत. तर त्याचे असे छान असे पीस करून घ्यायचे आपल्याला, कट करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित असे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पाव कट करून घ्यायचे आहेत. खूप अशी छान अशी क्रिस्पी अशी रेसिपी तयार होते आणि खायला देखील खूप अशी भन्नाटच टेस्ट अशी लागते खायला. तर अशा प्रकारे आपल्याला हे पावचे असे छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला पाव कट करून घ्यायचे आहेत. तर तर आपल्याला चणापीठ देखील यासाठी लागणार आहे. तर एका बाउलमध्ये 2 चम्मच चणापीठ टाकून घेऊया आपण आणि मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि जाडसर अशी मिरची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आणि कढीपत्ता देखील असं बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आणि किंचित असं खायचा सोडा देखील याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण ज्याप्रमाणे कांदा भजी बटाटा भजी बनवतो तसंच आपल्याला बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि बारीक चिरून अशी कोथिंबीर देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. त्याने खूप असा सुरेख असा पकोड्यांना कलर येणार आहे. तर छान असं आपला बॅटर तयार झालेलं आहे. भजीसारखंच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. फक्त हे छान असे जे पावचे आपण पीसेस करून घेतलेले आहे छान असं डीप करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्याला मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण कांदा भजी किंवा बटाटा भजी करतो तशाच प्रकारे आपल्याला हे छान असं मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ब्रेडचे पकोडे आपण ज्याप्रमाणे बनवतो ना तसेच हे देखील आहेत. फक्त टेस्ट अशी ब्रेडचे पकोड्यांची टेस्ट अशी वेगळी असते, पण पावचे पकोड्यांची टेस्ट देखील तुम्ही जेव्हा करून खाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की खूप अशी छान लागते चटणीसोबत खायला. तर एक बाजू झालेली आहे, तर आलटी पलटी असे व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे पावचे पकोडे शेजवान चटणीसोबत देखील खूप असे छान लागतात खायला आणि टोमॅटो सॉस सोबत देखील खूप असे छान लागतात किंवा चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता. छानच लागते टेस्ट अशी पकोड्यांना. गरमागरम असे हे पावचे पकोडे ते छान असे क्रिस्पी असे होऊन जातात. तर पाहू शकता तुम्ही छान असे आपले पावचे पकोडे तर खाण्यासाठी रेडी झालेलेच आहेत. तर एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून घेतलेला आहे मी. तर आता त्याच्यामध्ये सगळे आपले पकोडे काढून घेऊया आणि आता जे उरलेले जे पावचे पकोडे आहेत ते देखील आपल्याला छान असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि ह्या पकोड्यांची टेस्ट म्हणाल तर खूप अशी भन्नाट अशी लागते चटणीसोबत आणि मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हनिंग ब्रेकफास्टसाठी देखील तुम्ही अशा प्रकारचे पकोडे खाऊ शकता आणि मुलांना टिफिनला देखील आराममध्ये इझिली देऊ शकता. हा झटपट होणारा नाश्ता आहे. आमच्याकडे तर नेहमी असे पाव आणले तर ही रेसिपी आमच्याकडे नेहमी बनतेच आणि मेन म्हणजे माझ्या मुलांची ते फेवरेट रेसिपी आहेच आणि मला देखील खूप अशी पावचे पकोडे खूप असे आवडतात. त्यामुळे आमच्याकडे नेहमी बनतातच हे असे. तर हे देखील पकोडे छान असे तळून झालेले आहेत. तर पाहू शकता खूप असा छान असा सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पावच्या पकोड्यांना. तर रेडी झालेले आहेत आपले पकोडे खाण्यासाठी आणि खूप असे छान असे क्रिस्पी लागतात खायला. तर आपल्याला हे पकोडे खाण्यासाठी छान अशी चटणी देखील बनवायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची कांदा लसूण घ्यायचा आहे आपल्याला, आलं घ्यायचं आहे आपल्याला, कढीपत्ता घेतलेला आहे मी, लसूण घेतलेला आहे आणि 2 चम्मच असे दही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला
आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे आणि किंचितशी अशी साखर देखील तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. त्याने चटणी अशी खूप अशी छान होते आणि मस्त अशी चटणी आपल्याला करून घ्यायची आहे याच्यासोबत खाण्यासाठी. आणि चटणीसोबत हे पकोडे एक नंबर असे लागतात खायला, खूप छान असे लागतात खायला. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.